नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, 2024 मध्ये जेवढे काही चालू होण्याचे प्रश्न झाले त्यामधून काही निवडलेले 40 प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर बघा, एक्स्ट्रा माहिती देखील घेण्यात येणार आहे जी महत्त्वाची असणार आहे। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कोणी अर्धवट सोडायचा नाही। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। भरपूर मित्र हे म्हणत होते की बघा मागच्या 5-6 महिन्यातील महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न कव्हर करा, तर त्यासाठीच आपण हा पार्ट घेतलेला आहे। बघा, जो 5वा असणार आहे। आतापर्यंत आपण 4 पार्ट कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले तसेच विचारण्यात येणारे असे प्रश्न तिथे कव्हर केले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून बघा 5वा पार्ट आज आपण अपलोड करणार आहोत। हे 5चे 5 भाग एकत्र करून एक जम्बो व्हिडिओ आपण तयार करणार आहोत। तो देखील 1-2 दिवसांमध्ये मी देईन टाकून, त्यामध्ये विचारण्यात आलेले तसेच विचारण्यात येऊ शकतात असे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। हा देखील व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे, कारण यातून बघा भरपूर प्रश्न हे पोलीस भरती 2024 मध्ये जे काही मुंबईचा पेपर राहिलेला आहे बघा त्यामध्ये पाहावयास मिळणार आहेत। प्रश्न IMP आहेत, पाहूया। पहिलाच प्रश्न आहे बघा, स्टार मार्क करून ठेवा। भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 51वे मुख्य सरन्यायाधीश कोण बनणार आहेत? तर सध्या कोण आहेत बघा, DY चंद्रचूड आहेत। किती आहेत? तर ते आहेत बघा 50वे आणि यांचा कार्यकाळ आता बघा नोव्हेंबरमध्ये संपणार असून DY चंद्रचूड यांनी बघा 51व्या सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांची शिफारस केली होती। त्यानंतर बघा संजीव खन्ना यांची निवड करण्यात आली 51वे मुख्य सरन्यायाधीशपदी। आता भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 51वे मुख्य सरन्यायाधीश कोण बनणार आहेत? तर संजीव खन्ना हे मुख्य सरन्यायाधीश बनणार आहेत। 50वे आहेत DY चंद्रचूड आणि उदय उमेश ललित हे कितवे आहेत? तर 49वे आहेत बघा, 49वे। आता इथे प्रश्न बनतो, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण होते? तर HJ कानिया हे बघा पहिले सरन्यायाधीश होते, मुख्य सरन्यायाधीश। आता हे जे काही मुख्य सरन्यायाधीश असतात यांची निवड कोण करते? तर यांची निवड करत असतात बघा राष्ट्रपती, हे यांची निवड करत असतात। वयोमर्यादा किती आहे? तर बघा 65 वर्षे पर्यंत त्यांची वयोमर्यादा आहे। आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती असते? तर ती बघा 34 करण्यात आलेली आहे। किती? 34 करण्यात आलेली आहे। सरन्यायाधीशांची मुख्य सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती करण्यात आलेली आहे? तर 34 एवढी संख्या ही बघा करण्यात आलेली आहे। आता स्थापना देखील विचारली जाते भारतीय सर्वोच्च न्यायालयाची, तर स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 साली। पुढचा दुसरा प्रश्न आहे, हा देखील बघा स्टार मार्क करून ठेवायचा आहे। सर्व प्रश्न अतिशय IMP आहेत, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे बघा व्हिडिओ, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत। दुसरा प्रश्न आहे, हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, हा देखील विचारला जाऊ शकतो। तर महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, नांदेड। तर नांदेड या शहरामध्ये बघा महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय हे बघा स्थापन केले जाणार आहे, या ठिकाणी प्रस्तावित आहे ते। सध्या महाराष्ट्रामध्ये किती पोलीस आयुक्तालय होते? तर बघा 12 पोलीस आयुक्तालय होते। त्यानंतर आता नांदेडमध्ये 13वे पोलीस आयुक्तालय हे बनणार आहे आणि या 13व्या पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहे? तर बघा शहाजी उमाप हे बघा नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त असणार आहेत। प्रश्न हा देखील IMP आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे। एक्स्ट्रा माहिती जी सांगतो ती तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे। काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर 13वे पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? तर नांदेड। आता नांदेड हे कितवे पोलीस आयुक्तालय असणार आहे? तर 13वे असणार आहे आणि या 13व्या नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहेत? तर शहाजी उमाप हे असणार आहेत। आता इथे प्रश्न फिरवून देखील विचारला जाऊ शकतो, तर कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यासाठी बघा 12चे 12 पोलीस आयुक्तालयाची नावे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। आता ती 12 पोलीस आयुक्तालयाची नावे इथे आपण कव्हर करणार आहोत। आता पहिला आहे बघा बृहन्मुंबई, दुसरा आहे नवी मुंबई, तिसरा आहे ठाणे, त्यानंतर येतो नाशिक, पुणे, सोलापूर,
छत्रपती संभाजीनगर ज्याचे जुने नाव आहे बघा औरंगाबाद, त्यानंतर येतो अमरावती, नागपूर, पिंपरी चिंचवड, मुंबई रेल्वे, मीरा भाईंदर, वसई विरार अशी 12 पोलीस आयुक्तालय आहेत बघा महाराष्ट्रामध्ये. जो प्रश्न आपल्याला पडला जाऊ शकतो. 2 प्रश्न इथे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही किंवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे. इथे 5 प्रश्न बघा कव्हर केले आहेत आपण. कितवे पोलीस आयुक्तालय असणार आहेत? नांदेड, तर 13वे असणार आहे. कोणत्या ठिकाणी 13वे पोलीस आयुक्तालय बनणार आहे? तर नांदेड या ठिकाणी. त्यानंतर नांदेडचे पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहेत? तर शहाजी उमाप हे असणार आहेत. त्यानंतर कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही किंवा कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे, असे 5 प्रश्न इथे कव्हर केले जाऊ शकतात, म्हणजे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर बघा देवेन भारती. हा देखील प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो बघा, देवेन भारती. तर मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती. आता मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसाळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. पुढचा तिसरा प्रश्न आहे, सर्व प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस घर घर संविधान म्हणून राबविला जाणार आहे? ज्याचं योग्य उत्तर पर्याय 26 नोव्हेंबर. तर 26 नोव्हेंबरला बघा महाराष्ट्र शासनातर्फे 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे बघा तो घर घर संविधान म्हणून राबविला जाणार आहे. आता तो कशासाठी राबविला जाणार आहे? तर बघा संविधान स्वीकारल्याच्या 26 नोव्हेंबरला बघा भारतीय संविधान हे स्वीकारण्यात आले होते आणि याच संविधान स्वीकारल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 2024 मध्ये संविधान स्वीकारलेला बघा 75 वर्षे पूर्ण होत असून याच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये बघा हा घर घर संविधान उपक्रम राबविला जाणार आहे. आता इथे देखील 3 प्रश्न कव्हर केले जाऊ शकतात. महाराष्ट्र शासन हे कोणता 75 वर्धापन दिनानिमित्त कोणता उपक्रम राबविणार आहे? तर घर घर संविधान उपक्रम राबवणार आहे. कोणत्या दिवशी राबवणार आहे? तर 26 नोव्हेंबर रोजी राबवणार आहे. आणि घर घर संविधान हा उपक्रम कोणते राज्य राबवणार आहे? तर महाराष्ट्र राज्य हे राबवणार आहे. तर इथे आपण महत्त्वाचे 3 प्रश्न कव्हर केले. त्यानंतर हा जो काही उपक्रम आहे घर घर संविधान, तर याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकार हे बघा 12 सदस्यीय समिती नेमणार आहे. किती? तर 12 सदस्यीय समिती नेमणार आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली. आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. कितव्या महिला आहेत? तर बघा पहिल्या महिला आहेत. प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडला होता. तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. तसेच सध्याच्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक आणि यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय समिती ही नेमण्यात येणार असून घर घर संविधान हा दिवस 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये राबविला जाणार आहे. त्यानंतर ऑप्शन दिसत आहेत बघा. तर 25 जूनला संविधान हत्या दिवस हा दिवस साजरा करण्यात येणार असून 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिवस हा 3 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. पुढचा 4था प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये होणार आहे? प्रश्न हा देखील IMP याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही बघा पर्याय 1 टप्प्यांमध्येच होणार आहे. आता किती जागांसाठी होणार आहे? तर महाराष्ट्रातील विधानसभेची जागा किती आहे? तर 288 जागा आहेत आणि या 288 जागांसाठी बघा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये बघा पार पडणार आहे. 20 तारखेला निवडणूक होणार असून 23 तारखेला बघा त्याचा निकाल हा जाहीर होणार आहे. विधानसभेच्या जागा आहेत 288. त्यानंतर लोकसभेच्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये 48, विधान परिषदेच्या जागा आहेत 78, जिल्हा परिषदेच्या जागा आहेत 34, 29 महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहेत, 13 पोलीस आयुक्तालय बनणार आहेत महाराष्ट्रामध्ये, 12 आहेत, 13वे बनणार आहे. आता ही जी काही विधानसभा निवडणूक आहे बघा 288 जागांसाठी होणार आहे.
कितवी निवडणूक असणार आहे 2024ची विधानसभेची निवडणूक ही कितवी असणार आहे, तर ती असणार आहे बघा 15वी. सध्या कितवी आहे, 14वी सुरू आहे. 15वी निवडणूक होणार आहे नोव्हेंबरमध्ये विधानसभेची महाराष्ट्राच्या. त्यानंतर इथे 4-5 महत्त्वाचे पॉईंट इथे आपण कव्हर करणार आहोत. तर ते आहेत बघा, महाराष्ट्रातील मतदारांची संख्या किती आहे बघा. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या, तर महाराष्ट्रातील मतदारांची संख्या आहे बघा 9,95,00,000 एवढी महाराष्ट्रातील मतदारांची संख्या आहे. सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा इथे कव्हर करायचे आहेत तुम्हाला आणि ते वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. आता निवडणूक कोणाची होणार आहे, तर विधानसभेची होणार आहे. तर विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर राहुल नार्वेकर हे सध्याचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत, तर नरहरी सीताराम झिरवळ हे उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे. त्यानंतर इथे दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण, तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. त्यानंतर विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत, तर एकनाथजी शिंदे हे विधानसभेचे सभागृह नेते आहेत. प्रश्न काही विचारला जाऊ शकतो बघा, हे काय करतात बघा, तर एक ट्रेंडिंग विषय पकडतात, जो काही चालू घडामोडीचा ट्रेंडिंग विषय बघा, तर तो पकडतात आणि त्यावर जेवढे काही प्रश्न हे विचारले जाऊ शकतील याचा अभ्यास करून ते बघा प्रश्न तयार करत असतात. त्यासाठी बघा सर्व एक्स्ट्रा माहिती मी जी काही सांगतो ती तुम्हाला नोट डाऊन करायची आहे, कारण प्रश्न हा काही विचारला जाऊ शकतो. सध्या महाराष्ट्र विधानसभा हा विषय बघा ट्रेंडिंग असून त्यावर कुठलाही प्रश्न जरी विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला यायला हवं. तर विधानसभेची निवडणूक ही 1 टप्प्यात होणार असून 248 जागांसाठी पार पडणार आहे. कितवी निवडणूक असणार आहे, तर बघा 15वी निवडणूक असणार आहे. अध्यक्ष आहेत बघा विधानसभेचे सदस्य राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष आहेत नरहरी सीताराम झिरवळ, विधानसभा सभागृह नेते आहेत एकनाथजी शिंदे, विधानसभा सभागृह उपनेते कोण आहेत, देवेंद्र फडणवीस. त्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेता कोण आहेत, विजय वडेवट्टीवार. त्यानंतर विधानसभा उपविरोधी पक्षनेते कोण आहेत, तर बाळासाहेब थोरात. त्यानंतर मुंबईमध्ये विधानसभेचे मतदारसंघ किती आहेत, तर 36 मतदारसंघ आहेत बघा. विधानसभेचे मुंबईमध्ये 36 मतदारसंघ आहेत. इथे एक प्रश्न विचारतो बघा, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे, जेणेकरून मला माहिती पडेल की किती जण आपला व्हिडिओ पाहतात आणि किती जण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात. सर्वात शेवटी देखील एक प्रश्न देणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्यावर मला कळेल की कोण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतो. तर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 हा कोणत्या देशाने जिंकला आहे, तर तो जिंकला आहे पर्याय ड न्यूझीलंड. तर न्यूझीलंड या देशाने बघा साऊथ आफ्रिकेला हरवत ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 हा बघा जिंकलेला आहे. सर्वाधिक ICC T20 महिला वर्ल्ड कप हा कोणत्या देशाने जिंकला आहे, तर तो ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे. तसाच बघा पुरुषांचा ODI वर्ल्ड कप हा देखील ऑस्ट्रेलिया या देशाने बघा सर्वाधिक वेळा जिंकलेला आहे. आता जो काही भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे बघा 2024चा ODI वर्ल्ड कप, तो देखील बघा ऑस्ट्रेलिया याच संघाने जिंकलेला आहे. T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला, जो 2024चा आयोजित करण्यात आला होता लेटेस्ट, तर तो जिंकला होता बघा आपल्या भारताने. कोणाला हरवत, तर तो देखील बघा साऊथ आफ्रिकेला हरवत भारताने दुसऱ्यांदा T20 विजेतेपद हे पटकावले होते. पहिले विजेतेपद हे 2007 साली पटकावले होते MS धोनी यांच्या नेतृत्वामध्ये आणि 2024 साली दुसऱ्यांदा रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने बघा T20 चे विजेतेपद हे बघा पटकावलेले आहे. आता जो काही 2024चा T20 वर्ल्ड कप पार पडला होता पुरुषांचा, तो कोणत्या ठिकाणी पार पडला, तर तो बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान पार पडला. आता प्रश्न आहे महिलांचा, तर महिलांचा जर विचार केला तर हा जो काही ICC T20 महिला वर्ल्ड कप आहे बघा 2024चा, तर तो आयोजित कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता, तर UAE या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि त्या ठिकाणी बघा न्यूझीलंड या संघाने साऊथ आफ्रिकेला हरवत बघा विजेतेपद पटकावलेले आहे 2024च्या T20 वर्ल्ड कपचे. आता हे आयोजन कोण करते, तर T20 वर्ल्ड कपचे, तर बघा ICC हे आयोजन करत असते. दर 2 वर्षांनी बघा T20 वर्ल्ड कप हा होतो.
आता ICCचा संबंध आलाय तर ICCची स्थापना झाली होती 1909 साली. मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ICCचे तर जय शहा हे बघा सध्याचे अध्यक्ष आहेत. BCCIचा विचार केला तर BCCIची स्थापना झाली होती 1928 साली. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी. पुढचा 6वा प्रश्न आहे, भारतात पहिल्यांदाच पिकल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली तर ती करण्यात आली बघा पर्याय ब मुंबई. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, मुंबईशी संबंधित त्यासाठी विचारला जाऊ शकतो. तर मुंबई या ठिकाणी भारतात पहिल्यांदाच पिकल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धा ही बघा आयोजित करण्यात आली आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय ड विजया रहाटकर. प्रथम महिला बनले आहेत बघा, प्रथम मराठी महिला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या या प्रथम मराठी महिला आहेत बघा विजया रहाटकर, ज्यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी. प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या प्रथम मराठी महिला कोण तर विजया रहाटकर हे आहेत बघा प्रथम मराठी महिला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली तर रुपाली चाकणकर यांची पुन्हा एकदा बघा महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. जर राष्ट्रीय विचारलं तर विजया रहाटकर आणि राज्याचा जर विचारलं तर रुपाली चाकणकर. पुढचा 8वा प्रश्न आहे, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय ड तारा भवाळकर. ज्येष्ठ साहित्यिक आहेत बघा या तारा भवाळकर आणि यांचीच बघा 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बघा निवड करण्यात आलेली आहे. आता हे कोणत्या ठिकाणी होणार आहे तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. नवी दिल्ली या ठिकाणी होणार असून त्याच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आता पहिले जे काही मराठी साहित्य संमेलन बघा हे कोठे भरवले होते तर बघा पुणे या ठिकाणी भरवले होते पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ज्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे त्याचे अध्यक्ष होते. आता इथे तुम्हाला एक प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. आता कोणत्या वर्षी भरवण्यात आले होते बघा पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. इथे संबंध आलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तर आतापर्यंतचे महत्त्वाचे जे काही लेटेस्ट 4 झालेले बघा त्याबद्दल माहिती पाहूया. 98 नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे, ज्याचे अध्यक्ष असणार आहेत तारा भवाळकर. आता 97 कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर 97 पार पडले होते अमळनेर या ठिकाणी, ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. आणि यांनाच बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे बघा रवींद्र शोभणे यांना. आणि हे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर अमळनेर या ठिकाणी. त्यानंतर 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. हे पार पडले होते वर्धा या ठिकाणी. कोठे तर वर्धा या ठिकाणी पार पडले होते, ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. भारत सासने हे 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे पार पडले होते उदगीर लातूर या ठिकाणी. पुढचा 9वा प्रश्न आहे. इथे एक प्रश्न आठवत नाहीये, तो प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता, व्हिडिओ सुरू असताना तो घेऊया. आठवला. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर बघा ते पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले होते. हा देखील प्रश्न IMP याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले होते. पुढचा 9वा प्रश्न आहे, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनलेले आहे तर पर्याय क नोएल टाटा. रतन टाटा यांच्या निधनानंतर बघा टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद हे खाली होते आणि त्यांच्या जागी आता नोएल टाटा यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे, 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला
ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ निहान हिडांक्यो. भरपूर प्रश्नपत्रिकेत हा बघा शांततेचा नोबेल पुरस्कार किंवा नोबेल पुरस्काराशी संबंधित जे काही महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करतात बघा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जसं अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र वगैरे, तर ते सर्व पुरस्कार 2024 तुम्हाला पाठ पाहिजेत. त्यावर 100% प्रश्न हा एक तरी प्रश्न विचारला जाईल, याची 100% गॅरंटी मी खात्री देतो. तर इथे आपण एकच कव्हर केलेला आहे. 4-5 जे वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत ते देखील आपण कव्हर करणार, सध्या एक कव्हर करतोय. तर 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला, तर तो बघा निहान हिडांक्यो या संस्थेस प्रदान करण्यात आला. आता ही जी काही निहान हिडांक्यो संस्था आहे बघा, ही कोणत्या देशातील आहे, तर बघा ती आहे जपान. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, निहान हिडांक्यो ही संस्था कोणत्या देशातील आहे, जिला बघा शांततेचा नोबेल पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आला, तर ती संस्था आहे बघा जपान या देशातील. त्यानंतर 2-3 प्रश्न देखील इथे कव्हर करूया. तर हा जो काही नोबेल पुरस्कार आहे याची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली, तर त्याची सुरुवात करण्यात आली 1901 साली. प्रथमच बघा नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. इथे प्रश्न दुसरा एक विचारला जाऊ शकतो, नोबेल पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय व्यक्ती कोण? अशी कोणती व्यक्ती आहे जिला बघा प्रथम भारतीय व्यक्ती आहे जिला नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे, तर रवींद्रनाथ टागोर ही व्यक्ती आहे बघा, जिला पहिले भारतीय बनलेत बघा नोबेल पुरस्कार मिळवणारे. आता यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता, तर बघा 1913 साली. स्थापना झाली होती 1901 साली आणि 1913 साली बघा रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय व्यक्ती ठरले होते रवींद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोर यांनी बघा भारताचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे बघा, जनगण मन हे जे काही राष्ट्रगीत आहे बघा, तर ते कोणी लिहिलेले आहे, तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन आहे आणि राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. दोन्ही वेगवेगळे आहेत बघा. राष्ट्रगीत लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रीय गीत लिहिलेलं आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. पुढचा 11वा प्रश्न आहे, कोणता दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे, तर पर्याय ड 3 ऑक्टोबरला. तर 3 ऑक्टोबरला बघा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता आणि याचेच औचित्य साधून बघा महाराष्ट्रामध्ये 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून बघा साजरा करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा प्राप्त झाला, तर 3 ऑक्टोबरला प्राप्त झाला आहे. मगाशीच आपण पाहिलं संविधान हत्या दिवस 25 जून, 26 नोव्हेंबरला घर घर संविधान दिवस साजरा करण्यात या उपक्रम राबविला जाणार आहे आणि 17 ऑगस्टला लाडकी बहीण दिवस. पुढचा 12वा प्रश्न आहे, 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? प्रश्न हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला आहे. 53वा करण्यात आला वहिदा रहमान. 52वा आशा पारखे यांना प्रदान करण्यात आला होता. रजनीकांतना कितवा प्रदान करण्यात आला होता, तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. हा बघा अभिनय क्षेत्रातील चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे बघा दादासाहेब फाळके पुरस्कार. पुढचा 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले? आता याचं उत्तर सांगण्या अगोदर याची सुरुवात झाली होती बघा 2023 साली. 2023 साली पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे बघा प्रदान करण्यात आला होता आणि तो प्रदान करण्यात आला होता पर्याय ड रतन टाटा यांना. महाराष्ट्रातर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले, तर असा प्रश्न आहे, तर रतन टाटा यांचे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला. तसेच उद्योग भवन जे काही महाराष्ट्रातील उद्योग भवन आहे बघा, त्याला देखील रतन टाटा यांचेच नाव देण्यात येणार आहे. इथे प्रश्न 3 महत्त्वाचे आहेत. उद्योग भवनला रतन टाटा यांचे नाव, उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव. सुरुवात झाली होती 2023 साली आणि पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता, तर रतन टाटा यांना बघा प्रदान करण्यात आला होता. आता संबंध आलेला आहे रतन टाटा यांच्याशी, तर
यांचे निधन केव्हा झाले बघा, रतन टाटा यांचे नाव रतन टाटा यांचे नाव ही एक अशी व्यक्ती जी बघा कधीच होणार नाही, अशी व्यक्ती कधीच घडणार नाही पूर्ण आयुष्यामध्ये, अशी व्यक्ती आज आपल्यासोबत नाहीये. तर रतन टाटा यांचे निधन झाले होते बघा 9 ऑक्टोबरला 86व्या वर्षी निधन झाले बघा त्यांचे. आणि यांच्या निधनानंतर वेगवेगळ्या ठिकाणची नावे ही बदलण्यात आली, जसं की उद्योगरत्न पुरस्कार, महाराष्ट्रातील उद्योग भवन, तर यांची नावे बदलून रतन टाटा यांच्यावर करण्यात आलेली आहेत. आता 1990 ते 2012 या काळात बघा ते टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार हा त्यांना 2008 साली प्रदान करण्यात आला होता. महत्त्वाचे सर्व पॉईंट्स आपण इथे कव्हर करूया. 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. 2000 साली पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र भूषण हा 2006 साली प्रदान करण्यात आला होता. इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर एक तर पर्याय देतील बघा, वर्ष आणि पुरस्कार याच्याबद्दलचा चुकीचा पर्याय ओळखा, किंवा एखादा पुरस्कार हा बरोबर देतील आणि बाकी सर्व चुकीचे पर्याय आपल्याला ओळखायला सांगतील, असे प्रश्न इथे कव्हर केले जाऊ शकतात. तर नीट वर्ष आणि पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. रतन टाटा यांच्याबद्दलचे प्रश्न यांच्याबाबतचा देखील पडू शकतो. तर त्यासाठी इथे आपण कव्हर करत 2008 साली पद्मविभूषण, 2000 साली पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण 2006 साली, आसाम वैभव 2021 साली, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 साली आणि उद्योगरत्न पुरस्कार 2023 साली. एवढ्या महत्त्वाचे पुरस्कार यांना बघा प्रदान करण्यात आलेले आहेत रतन टाटा यांना. त्यांना भारतरत्न पुरस्कार हा बघा मिळालेला नाही. पुढचा आहे 14वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंजारा विरासत म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले, तर पर्याय पोहरादेवी वाशिम. तर पोहरादेवी वाशिम या ठिकाणी बंजारा विरासत म्युझियमचे उद्घाटन हे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच बदललेल्या राज्य व मुख्यमंत्री याबाबतचा योग्य पर्याय निवडा. तर पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य, म्हणजेच दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेले आहेत, दिल्लीचे नाही, जम्मू आणि काश्मीर, उमर अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनले आहेत उमर अब्दुल्ला. हरियाणाचे मुख्यमंत्री बनले आहेत नायब सिंह सैनी. दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आहेत आतिशी मार्लेना. पुढचा 16वा प्रश्न आहे, आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळाला, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड ॲनिमल. तर ॲनिमल या चित्रपटाला आयफा अवॉर्ड 2024 मध्ये बघा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता, तर शाहरुख खान. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना प्रदान करण्यात आला होता. पुढचा 17वा प्रश्न आहे, देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील दुसरे राज्य कोणते बनलेले आहे. आता देशातील दुसरे राज्य कोणते बनले, तर पर्याय क महाराष्ट्र. तर देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे देशातील दुसरे राज्य बनलेले महाराष्ट्र. पहिले राज्य बनले होते बघा उत्तराखंड, ज्या राज्याने बघा देशी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला होता. पुढचा प्रश्न, देशातील पहिले संविधान भवन कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे, तर पर्याय ब पिंपरी चिंचवड या ठिकाणी. पुण्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघा देशातील पहिले संविधान भवन हे बघा उभारले जाणार आहे. पुढचा आहे बघा 19वा प्रश्न, कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही साकारण्यात येणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई या ठिकाणी बघा तळोजा या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले, लोकार्पण करण्यात आले. कोणत्या राज्यात, तर महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई शहरातील तळोजा या ठिकाणी याचे लोकार्पण करण्यात आले. रायगड जिल्हा, जर जिल्ह्यानुसार प्रश्न विचारला तर रायगड जिल्ह्यामध्ये ही बघा ॲडव्होकेट अकॅडमी उभारण्यात येणार आहे, ज्याचे लोकार्पण करण्यात आलेले आहे तळोजा या ठिकाणी. जर राज्य विचारलं तर महाराष्ट्र.
पुढचा 20वा प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 5 मराठीचा विजेता खालीलपैकी कोण बनला? तर पर्याय ड सूरज चव्हाण हा बघा बिग बॉस सीझन 5 चा विजेता बनला आहे. पुढचा आहे 21वा प्रश्न, 2024 मध्ये एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न IMPS स्टार मार्क करून ठेवायचा, याच्यावर देखील प्रश्न हा पडू शकतो. तर 2024 मध्ये एकूण 5 भाषांना बघा 5 2024 मध्ये एकूण 5 भाषांना एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि याची एकूण संख्या किती झालेली बघा 11. अभिजात भाषा देशातील एकूण अभिजात भाषा किती झालेल्या आहेत? तर बघा 11 अभिजात भाषा झाल्या आहेत. 6 ऑप्शन झालाय. तर 2024 मध्ये एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असून एकूण संख्या झालेले 11. याच्या अगोदर 6 भाषांना बघा अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त होता आणि आता 2024 मध्ये 5 म्हणजे 6 आणि 5 एकूण 11 भाषा झालेल्या ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. आता 2024 मध्ये कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला? तर यामध्ये पाली, मराठी, बंगाली, आसामी आणि प्राकृत अशा 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा 2024 मध्ये देण्यात आला आहे. इथे प्रश्न वर्ष आणि भाषा असा विचारला जाऊ शकतो. तर 2024च्या लक्षात ठेवायच्यात बघा 5 भाषा, पाली, मराठी, बंगाली, आसामी आणि प्राकृत. इथे प्रश्न फिरून काय विचारला जाऊ शकतो? तर बघा अगोदरच्या ज्या काही 6 भाषा आहेत बघा ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे, तर त्यांचे वर्ष आणि भाषा असा प्रश्न बघा विचारला जाऊ शकतो. जुन्या भाषा आहेत बघा ज्यांना अभिजात भाषेचा प्राप्त दर्जा आहे, त्यातला एक पर्याय हा 2024 मध्ये बघा मिसळून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी वर्ष आणि भाषा लक्षात ठेवायचे आहे. इथे प्रश्न दुसरा देखील विचारला जाऊ शकतो. तर अभिजात भाषा प्राप्त असणारी पहिली भाषा कुठली? तर तमिळ ही भाषा आहे बघा जिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे आणि जी पहिली भाषा ठरली होती. तमिळ या भाषेला बघा 2004 साली अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आणि ती देशातील पहिली अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी पहिली भाषा ठरली होती. त्यानंतर 2005 साली संस्कृतला, 2008 साली कन्नडला, 2013 साली तेलुगू आणि मल्याळमला आणि 2014 साली उडियाला अशा 6 भाषा आतापर्यंत होत्या आणि 2024 मध्ये आता 5 भाषांना दर्जा प्राप्त झालेला एकूण संख्या झालेली आहे 11. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो विचारला जाऊ शकतो. तर अभिजात भाषेचा दर्जा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली बघा समिती नेमण्यात आली होती? प्रश्न अतिशय महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली बघा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी समिती नेमली होती आणि हा प्रश्न 100% पडण्याची गॅरंटी आहे. जरी भाषेवर प्रश्न विचारला नाही तरी रंगनाथ पाठारे यांच्यावर बघा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यासाठी बघा नीट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 22वा. हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीत कोणता बदल करण्यात आला? तर पर्याय ड वरीलपैकी सर्व. तर सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीत बघा वरीलपैकी सर्व म्हणजेच डोळ्यावरील पट्टी काढली असून उजव्या हातात तराजू दिला आहे आणि डाव्या हातात संविधान दिलेलं आहे. वरीलपैकी तिन्ही बदल हे करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण मूर्ती ही पांढऱ्या रंगाची बघा आहे, पांढऱ्या रंगाची. अगोदर डोळ्यावर पट्टी होती आणि ती आता काढण्यात आलेली आहे. इथे दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कशाच्या जागी संविधान दिलेलं आहे बघा, डाव्या हातात कशाच्या जागी संविधान दिलेलं आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे.
पुढचा 23वा प्रश्न आहे, विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड सुहास किंवा सुहासिनी जोशी. तर यांना बघा विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आला. पुढचा 22वा प्रश्न आहे, राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये शहरी विभागात पुणे महानगरपालिकेला कितवा पुरस्कार जाहीर झाला? तर पर्याय क तिसरा पुरस्कार जाहीर झाला पुणे महानगरपालिकेला राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये. पुढचा आहे प्रश्न, फेमिना मिस इंडिया 2024ची विजेता खालीलपैकी कोण बनली? तर पर्याय ड निकिता पोरवाल ही फेमिना मिस इंडिया 2024ची विजेता बनली आहे. पुढचा आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2024ची विजेता खालीलपैकी कोण बनली? तर रिया सिंघा ही मिस युनिव्हर्स इंडिया 2024ची विजेता बनली आहे. पुढचा आहे, पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पर्याय अ आपल्या भारतामध्ये बघा पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन हे बघा करण्यात येणार आहे. पुढचा आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर पर्याय अ उत्तराखंड. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे गोवा राज्यात करण्यात आले होते आणि आता 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे उत्तराखंड या राज्यामध्ये बघा करण्यात येणार आहे. पुढचा 29वा प्रश्न आहे, तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला फायटर कोण बनली आहे? तर पर्याय क मोहना सिंग. तर मोहना सिंग ही बघा तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला फायटर बनली आहे. प्रीती रजक कोण आहे? तर पहिली महिला सुभेदार आहे बघा भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार. पुढचा 30वा प्रश्न, इराणी चषक 2024 कोणत्या संघाने जिंकला? तर इराणी चषक 2024 हा बघा मुंबई तब्बल 27 वर्षानंतर अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात बघा मुंबईने इराणी चषक 2024 मध्ये आपले विजेतेपदावर बघा नाव कोरलेलं आहे. यांचे कितवे विजेतेपद आहे? तर 15वे विजेतेपद आहे बघा मुंबईचे 15वे विजेतेपद आहे. इराणी चषकची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर 1959-60 या साली बघा इराणी चषकची सुरुवात झाली होती आणि पहिले विजेतेपद हे बॉम्बेने पटकावले होते बॉम्बेने. पुढचा प्रश्न, ब्रिक्स शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय ब कझान रशिया या ठिकाणी ब्रिक्स शिखर परिषद 2024 ही बघा आयोजित करण्यात आली होती. 2024ची G20 शिखर परिषद ही रिओ डी जेनेरो ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर फासानो इटली या ठिकाणी G7 शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती. ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या होत्या पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. पुढचा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर पर्याय क कर्दे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे या गावाला बघा कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. पुढचा आहे प्रश्न 33वा, हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. तर देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ज्याचे जुने नाव आहे बघा वंदे भारत मेट्रो ही कोठून कोठे धावली? प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर वंदे भारत मेट्रोचे नवे नाव किंवा वंदे भारत मेट्रोला कोणत्या नावाने आता ओळखले जाणार आहे, जिचे नामकरण काय करण्यात आलेले आहे? तर बघा नमो भारत रॅपिड रेल्वे असे वंदे भारत मेट्रोचे नामकरण करण्यात आले असून देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे किंवा वंदे भारत मेट्रो ही कोठून कोठे धावली? तर ती धावली बघा पर्याय क गुजरात राज्यामधील अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावली देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे, जिचे जुने नाव होते वंदे भारत मेट्रो. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस, देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही कोणत्या ठिकाणी धावली? तर नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान धावली देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस. त्यानंतर मुंबई ते गांधीनगर या दरम्यान महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली. पुढचा 34वा प्रश्न आहे, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 विजेता खालीलपैकी कोण बनले आहे? तर पर्याय अ ध्रुवी पटेल ही विजेता बनली आहे बघा मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 विजेता. पुढचा 35वा प्रश्न, अणुऊर्जेवर चालणाऱ्या दुसऱ्या कोणत्या आण्विक पाणबुडीचे लोकार्पण हे करण्यात आलेले आहे? तर पर्याय ब INS अरिघात.
तर INS अरिघात ही बघा अणुऊर्जेवर चालणारी दुसरी आण्विक पाणबुडी असून त्याचे नुकतंच लोकार्पण करण्यात आलेले आहे। आता दुसरी INS अरिघात आहे, तर पहिली कोणती आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरू झाला? तर पर्याय ड वैनगंगा नदी। वैनगंगा नदी यावर बघा पहिला जलपर्यटन प्रकल्प हा सुरू झाला आहे। पुढचा 37वा प्रश्न आहे, जात आधारित जनगणना करणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले? आता याची भरपूर माहिती आपण इथे घेतलेली आहे, याचं उत्तर मी सांगणार नाही, जे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। इथे मला कळून जाईल की कोण कोण व्हिडिओ आपले शेवटपर्यंत व्हिडिओ पाहते आणि कोणाचा अभ्यास हा किती झालेला आहे। आता जात आधारित जनगणना करणारे देशातील पहिले राज्य होते बघा बिहार। आता तिसरे राज्य कोणते बनलेले आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। पुढचा 38वा प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 105व्या क्रमांकावर आहे भारत जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये। पुढचा 39वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणता दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर पर्याय ड 1 ऑक्टोबर। 1 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे तो महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। पुढचा 40वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व निवासी शाळा आणि रायचूर विद्यापीठाचे नाव महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली? तर पर्याय ड कर्नाटक। सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत आणि यांनीच बघा राज्यातील सर्व निवासी शाळा तसेच रायचूर विद्यापीठाचे नाव महर्षी वाल्मिकी यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे टॉप 40 प्रश्न जे पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात असे आपण इथे कव्हर केलेले आहेत। ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आणखीन देखील महत्त्वाचे 30-40 प्रश्न राहिलेत बघा जे विचारले जाऊ शकतात, ते आपण कव्हर करणार 1-2 दिवसामध्ये आणि याचे सर्व एकूण पाठ जे 6 पाठ होणार आहेत बघा ते आपण एकत्र करून अपलोड करणार आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।